सध्या स्थितीमध्ये महाराष्ट्रभर पोलीस भरती चालू आहे आणि त्या पोलीस भरतीचे ग्राउंड चालू असताना आपण जर इथून पाठीमागचा इतिहास बघितला तर विद्यार्थ्यांपुढे दोनच समस्या असायच्या। त्या समस्या म्हणजेच एक जेवणाची सुविधा आणि दुसरी म्हणजे राहण्याची सुविधा। पण ह्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला थोडंसं वेगळं बघायला मिळालं, ते म्हणजेच आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था होत आहे। त्यांना चांगलं असं जेवण भेटत आहे व राहण्यासाठी सुद्धा त्यांना जागा मिळत आहे। याचे कारण म्हणजेच विठ्ठल कांगणे सर, कारण यांनी सर्वात आधी ही सुरुवात केली। परभणी ह्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मंगल कार्यालय त्यांनी बुक केले, त्यामध्ये त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा पण केली व जेवणाची सुविधा पण केली आणि त्यांची हे कार्य बघून महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणारे जे काही शिक्षक आहे, त्याचबरोबर काही अकॅडमी आहे, काही संस्था आहे किंवा काही आमदार असेल किंवा काही मंत्री असेल, यांनी सुद्धा ही सुविधा लागू केली, ही सुविधा देण्याचा प्रयत्न केला। खरोखरच विठ्ठल कांगणे सर यांचे मानावे तेवढे आभार कमी, कारण आमच्या गावातील, आमच्या पळशी गावातील ज्या वेळेस विद्यार्थी परभणी या जिल्ह्यामध्ये ग्राउंड साठी गेले तर त्यांची खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने त्यांची व्यवस्था ठेवण्यात आली होती। तरी सुद्धा आज तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांची व्यवस्था केली सर, मानावे तेवढे तुमचे आभार कमी। तर आज तुम्ही फक्त एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून पूर्ण महाराष्ट्रासाठी हा प्रयत्न केला आहे आणि हा तुमचा जो प्रयत्न होता तो यशस्वी सुद्धा झाला आहे। कारण आज जो पोलीस भरतीसाठी विद्यार्थी घरातून निघत आहे तर तो प्रत्येक विद्यार्थी म्हणत आहे माझी राहण्याची व माझी जेवणाची कोणीच चिंता करू नका, कारण विठ्ठल कांगणे सरांनी प्रत्येक ठिकाणी आता व्यवस्था करून ठेवलेली आहे। यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नसू शकत नाही। तरी सुद्धा विठ्ठल कांगणे सरांचे खरोखरच मनपूर्वक आभार व धन्यवाद।